मग आता हे झालं सगळं की शत्रुबुरशा कशा येतात, काय येतात आणि त्याने काय काय अडचण येते आणि निमॅटोड. मग याला क्युरेटिव्ह किंवा प्रिव्हेंटिव्ह पद्धतीने आपण कसं काम करू शकतो, तर जमिनीमध्ये रासायनिकचा डोस आपण वापरतच असतो किंवा दरवर्षी आपण वापरतच आलोय, पण जैविकचा देखील वापर वाढवा. जैविकमध्ये बॅसिलस आहे, सुडोमोनास आहे, ट्रायकोडर्मा विरिडे, ट्रायकोडर्मा हर्जानियम आहे. त्यानंतर जे निमॅटोडसाठीच्या पोचोनिया क्लायमोडोस्पोरियम, व्हर्टिसिलियम क्लायमोडोस्पोरियम, बॅसिलोमायसिस किंवा अजून जे काही कॉम्बिनेशन्स बाजारात मिळतात त्यांचा वापर आपण केला पाहिजे. सोबत फॉस्फरस वाढवायचा आहे, कॅल्शियम वाढवायचा आहे, पोटॅश वाढवायचा आहे आणि त्यासाठीचे जीवाणू बॅसिलस मेगॅथेरियम, फ्रॅटोरिया ऑरेंशिया किंवा अजून जे काही असतील त्यांचा वापर आपल्याला ते करायचा आहे. ह्युमिक ऍसिडचा देखील सोबत वापर केला तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल, कारण की ह्युमिक ऍसिडमुळे जे काही मित्रजीवाणू, मित्रबुरशा वाढण्यासाठी देखील मदत होईल आणि सगळ्यात महत्वाचं मुळ्या वाढीसाठी देखील मदत होईल. तर रिचार्ज पॉवर जेलचा जर या कंडिशनला आपण वापर केला तर आपल्याला बेड फुगण्यासाठी म्हणजे वापसा कंडिशनसाठी मदत होणार आहे, जीवाणूंचा काउंट वाढण्यासाठी देखील मदत होणार आहे. तर आता हे थोडक्यात या सगळ्या गोष्टींचं झालं. तर यामध्ये जर आपल्याला तुमच्या पिकाचे सविस्तर शेड्यूल बनवून हवे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता किंवा तुम्ही आम्हाला फोटो पाठवून देखील संपूर्ण शेड्यूल बनवून घेऊ शकता. तर नक्कीच आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.